हॅलो, नमस्ते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी रुपाली आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते. ती यात्रेची रांगोळी कशी वाटली? पहिल्यांदा ते कमेंट करून नक्की सांगा. का तर ही रांगोळी काढलेली आहे परीने आणि परीने सकाळ-सकाळ सुरुवात केली रांगोळी काढण्यासाठी. का तर ऊन खूप होतं वाटेवरती आणि आमच्या इथे शेड वगैरे नाही, त्याच्यामुळे जास्तच ऊन लागतं. तर म्हटलं चला आता परीची चालली होती रांगोळी, तोपर्यंत माझं चाललं होतं स्वयंपाकाची तयारी आणि यात्रेचा पहिला दिवस असतो होता. तर म्हटलं चला आता स्वयंपाक करून घ्यायचा आहे आणि आता चुलीवर स्वयंपाक करायचं म्हणजे अवघडच आहे. आता कसं वरती अशी सावली असेल तर काहीच वाटत नाही आणि मी कुठल्याही परिस्थितीला अजिबात घाबरत नाही. चुली तर चुलीवर ना नो टेन्शनमध्ये बिनधास्त करायचं. तर असं माझं काम आहे. मी अजिबात कुठल्याही गोष्टीचं जास्त टेन्शन नाही घेत. त्याच्यामुळं मला काही वाटत नाही. तर म्हणलं चला आता ऊन सावली करत स्वयंपाकाला सुरुवात तर केली आणि मस्त झाडालाही फुलं आली तर चला म्हटलं आता फुलं आणून दिली परीच्या पप्पांना आणि त्यांची चालू होती पूजा. आज म्हटलं छान असं ब्लाउज पीसही नवीन दिला. म्हणजे पूजाच्या टायमिंगला असं कसं नवीन काहीतरी यात्रा वगैरे किंवा कुठलाही सण असेल तर मी असं जरा नवीन काहीतरी वेगळं करण्याचं बघते. तर छान असं ब्लाउज पीसही नवीन दिलं होतं मी त्यांना आणि मस्त डीप क्लिनिंगमध्येच देवपूजा केली होती. आदल्या दिवशी मंदिर क्लीन केलं, पण ते तुमच्यासोबत काही शेअर केलं नाही. तर तुम्ही बरेच जणांनी मला मंदिर पांढरं-शुभ्र कसं दिसतं, ह्याचा पण व्हिडिओ मी टाकलेला आहे. तर मी कसं क्लीन करते ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तुम्ही वाटलंच तर व्हिडिओ पाहतो आणि स्वामींलाही मस्त आता हा हार मी नवीनच घेतलेला आहे. तर कसा वाटतो तोही नक्की सांगा आणि स्वामीचं दर्शन तुम्हीसुद्धा घ्या. आणि पूजा करता वेळी ना परीच्या पप्पांच्या साईडला बघा मोबाईलच असेल, तर तारक मंत्र त्यांनी लावत असतात. दर म्हणजे पूजेला प्रत्येक पूजेला आणि सकाळचंही आमच्या इथं थोडं का होईना तारक मंत्र चालू असतो. त्यानंतर मी स्वयंपाकाला सुरुवात केली होती. तशी लास्टला मी म्हणजे आमटी फोडणीसाठी ठेवली होती. म्हणजे मी पहिल्यांदा तुम्हाला दाखवलं. पण आहे ना सगळा स्वयंपाक झाला होता माझा. आमटी फक्त ठेवली होती आणि चूल आता जरा थोडंसं म्हणजे विस्तव होतं ते आणि पहिल्यांदा कुकर वगैरे लावून घेतला होता. भात शिजवून घेतला. डाळही त्याच्यात शिजवली होती कुकरमध्ये आणि एक-एक करत माझा स्वयंपाक उरकत आला 12-12:30 वाजेपर्यंत माझा स्वयंपाक होत आला होता. मग चुलीवर स्वयंपाक करायचं म्हणलं की आणि परीचं रांगोळीचं कसं आहे बघा, निवांत रांगोळी चालली होती. माझी डाळ शिजली, भात शिजला, परीची रांगोळी चालली होती. आता मी ना कांदा आणि खोबरं ते भाजून घेत होते. पण मी जिथं सावली ना तिथं खुर्ची ठेवली होती आणि तिथं खुर्चीवरती ये-जा करत स्वयंपाक चालू होता. तुम्हाला वाटेल चुलीला जाळ पण दिसत नाही, पण चुलीला आतून जाळ होता. नाहीतर उजेडामुळं कसं जाळ दिसत नाही. संध्याकाळच्या वेळेला जाळ दिसतो आणि दिवसाचं दिसत नाही. तर आणि पुरण फक्त गॅसवरती परतलं तर पुरणाचं तुम्हाला एक टिप सांगते. ज्यावेळेस असं उलटण्यावरती पुरण पडत नाही ना, त्यावेळेस समजून जायचं पुरण आपलं एकदम परफेक्ट झालेलं आहे आणि पोळ्यासुद्धा खूप छान होतात. तर तुम्ही ना ही टिप कायम सगळ्या ताईंनी लक्षात ठेवा. उलटण्यावर घेऊन बघायचं आणि असं खाली पडते का पाहायचं. ज्यावेळेस नाही पडत त्यावेळेस समजून जायचं पुरण आपलं एकदम परफेक्ट असं शिजलेलं आहे. आणि त्यानंतर कुरडई, पापडे सगळे असं म्हणजे जे थोडंफार होतं गुळवणी वगैरे करणं, ते मी गॅसवरती करून घेतलं पटापट. त्याला जास्त काही गॅस जात नाही आणि त्यानंतर मी परीने मला पुरण वाटून दिलं आणिक पटपट स्वयंपाक करायचं म्हणलं सगळ्यांची मदत झाली, की अजून उरकतं पटपट आणि बघा त्या दिवशी भांडी घासली मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेल म्हणलं, पण काय झालं नाही आणि आपण भांडी घासल्यानंतर भांडी चकाचकच दिसतात एकदम आणि ॲल्युमिनियमचे डबेसुद्धा छान दिसतात बघा ते घासल्यामुळं आणि एक आजी-बाई आल्या होत्या, आजीबाई आणि त्यांची नात आली होती. तर त्या नातीची चप्पल तुटल्यामुळं असल्या उन्हात ती दीदी ना बिना चपलीची चालत होती. खरंच पाहिलं ना तर वाईट वाटलं. माणसाची परिस्थिती वाईट असली की किती सगळ्या गोष्टी असतात आणि त्या पैसे मागण्यासाठीच आल्या होत्या. तर थोडंफार जे आपल्याच्याने जमतं तेवढे पैसे दिले त्यांना आणि त्या आजींना ही चप्पल दिली होती. एक जुनी चप्पल होती ती आणि एक परीचे जे जुना बूट होता ते दीदीला दिला आणि परीचीच जुनी चप्पल होती ती त्या आजींना दिली होती. तर कुठल्या ना कुठल्या रूपात कोण आपल्यापाशी येऊन जाईल ना सांगू शकत नाही आणि त्यावेळेसच मी इथं मंदिरात निघाले होते. त्याच टायमिंगला त्या आजी आल्या होत्या पैसे मागण्यासाठी आणि म्हणजे कसं असं यात्रा वगैरे असली की असं परडी वगैरे घेऊन येतात ना आपल्या दारात. तर मला असं वाटतं हीच देवाची पूजा केल्यासारखं होऊन जाईल. तर चला म्हणलं आता त्या कोण नाही कोणतरी येऊ शकतं आपल्या दारात. त्यामुळे मी त्यांनाही त्यांची मदत केली आणि मंदिरात आलो आम्ही नैवेद्य वगैरे दाखवून घेतला आणि परीचे पप्पा आता नारळ फोडत आहे. मी पण मगाशी नैवेद्य दाखवला. एकाच जागेवरती छान केलेले का तर आतमध्ये त्यांनी नैवेद्य नाही दाखवून दिलं. इतकी छान सजावट केली पुढे जाऊन तुम्हाला दिसणार आहे. म्हणजे तुम्हाला आता मी दाखवली सजावट कशी केलेली त्यातून. त्यामुळे खूप छान दिसतं बघा आणि मंदिर आता नवीन 3 वर्ष झालेले आहे आणि हे आमच्या गावचं मस्त असं त्यांनी कमान केलेलं आहे. तर इथं भैरवनाथाचं मंदिर केलेलं आहे. जे जुनं गावठाण म्हणतात ना, तिथं हे मंदिर आहे आणि इथं मी गेल्या शंकराच्या मंदिरात आलते, तर इथं सुद्धा मंदिर आहे साईडला छोटंसं. तर तिथला पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. हे आपलं गावाच्या बाहेर असं मंदिर आहे. म्हणजे मेन गावात नाही बरं का, गाव आमचं आत थोडंसं अलीकडे आणि शंकराचं मंदिर हे सगळं आहे. सगळी मंदिर आहेत आमच्या इथं आणि घरी आले स्वामींसाठी 1-2 पोळ्या केल्या. स्वामींलाही नैवेद्य दाखवायचा होता आणि हे नैवेद्य जे बनवलेत ते आपलं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, तिथं दाखवण्यासाठी. का तर मला जसा वेळ मिळेल तसं पटपट आवरायचं होतं आणि उन्हाच्या आत पटकन जाऊन आले, की ते मंदिर जरा थोडंसं लांब होतं त्याच्यामुळे पटकन तिकडे जाऊन आले पहिली. स्वामींना नैवेद्य दाखवला त्यानंतर आम्ही जेवण केलं.
तर आजचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला कसा वाटतो कमेंट करून नक्की सांगा. आणि की जे नवीन ताई-दादा असेल त्यांनी चॅनल लाईक, सबस्क्राईब नक्की करत जावा. आणि जे ताई-दादा कमेंट करतात त्यांचे मनापासून मी खूप खूप धन्यवाद मानते. तुमच्या कमेंटमुळं मला खूप छान वाटतं, प्रोत्साहन मिळतं. अजून तुमच्यापर्यंत चांगले व्हिडिओ घेऊन येऊशी वाटतात. तर चला आता मी चालले होते विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये नैवेद्य दाखवण्यासाठी. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका. चला भेटूया असंच छानशा व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.